दोन्हीच आपला एक एक खेळाडू. मी किशोरजी खानावकर आपणास विनंती करतो की आपण रोकडे काकांचा सत्कार करायचा आहे. याच्यानंतर जनार्दन खुटारकर काका आपण स्टेजवरती यायचं आहे. आपलाही मान सन्मान करण्यात येत आहे आयोजकांच्या वतीने. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकर एंडवरती बॅटर आपण पाहतोय सचिन टोमरे. स्ट्रायकर एंडवरती अशोक चव्हाण साहेबांना विनंती करतो आपणही व्यासपीठावरती यायचंय. आपलाही मान सन्मान आयोजकांच्या बाबतीत होत आहे. अशोक चव्हाण साहेब. सुरुवात इथे चांगल्या रीतीने होत असताना पाहायला मिळाली. पहिला बॉल सुहास करेचा खोलात पाहायला मिळाला, ज्याची आतली कड घेत असताना शॉर्ट फाईन लेगला एक सिंगल आली आहे. दादा भोईर ऑन स्ट्राईक. जर्मन LIG टीम हनुमंत चौधर साहेब यांच्या मालकीचा संघ यावेळेला खोलात टाकला. ऑन ड्राईव्ह करण्यात आला. क्षेत्ररक्षक 100. प्रयत्न चांगले राहिले. विकी पाटील त्या ठिकाणी होते. धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतात त्या दोन. सुहास करे नाखुश आहे हे क्षेत्ररक्षकाच्या या एफर्ट्स वरती. जेल व्हायला हवा होता, कारण जे मायनस पॉइंट आहेत त्याला प्लस मध्ये कन्वर्ट करावा लागेल. संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही आहे. मिळालेल्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. हा जेल इथे निसटला. धावा मिळाल्या त्या दोन. रिप्ले आपण पाहतो ऑन स्क्रीन. धावफलकावरती धावा त्या तीन धावा धावफलकावर. दादा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला इथे शॉर्ट फाईन लेगला पंचांकडे अपील करण्यात आली, परंतु इथे काय घडतंय. एक चीकी सिंगल इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. LBW आणि कॉट बिहाइंड साठी DRS अवेलेबल नाही आहे. LBW आणि कॉट बिहाइंड साठी कोणताही DRS अवेलेबल नसेल आपल्याकडे. आपण रिव्ह्यू देणार नाहीये, याकडे आम्ही लक्ष वेधू. फिल्डिंग करणारी टीम एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय DG पोपेटा कन्स्ट्रक्शन्स, अर्थात आदरणीय दिनेश शेठ पोपेटा साहेब यांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तर नक्कीच आपण इथे मॅन ऑफ द मॅच देऊया सागरला. आणि मी सन्माननीय आमचे पाहू तर नक्कीच कळंबोली प्रीमियर लीग पर्व 4. यस जय सर. ओव्हर नंतर आपण वळणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सुहास पुन्हा एकदा सज्ज होत असताना स्वतः कर्णधार. धावफलकावरती 4 आहेत. दादा भोईर. संघाची धावसंख्या धावफलकावरती सध्या घडीला 4 पाहायला मिळते. सचिन टोमरे ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल बॅकफुटला येत असताना ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न भ्रमामध्ये टाकला, संभ्रमामध्ये टाकला. अनेक प्रश्न विचारले या गोलंदाजाने. एकाच बॉलवरती फलंदाजाला कमी गतीने ड्रिल करून दाखवतोय सचिन टोमरे की अशा रीतीचा स्ट्रोक मी खेळू शकत होतो, परंतु वेळ निघून गेली आहे. बॉल इथे आला निर्धाव स्वरूपाचा. या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुकास्पद कामगिरी या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सर्व गुण संपन्न असं आयोजन. हा चेंडू लोअर फुल टोज एक्स्ट्रा कव्हरला केलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. चेंडूचा पाठलाग करेल. यावेळेला चेंडूवरती बाजी मारली क्षेत्ररक्षकाने. धाबा इथे मिळत असताना पाहायला मिळतात त्या 3. संघाची धावसंख्या तिहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचतीये. 7 धावा धावफलकावरती आहेत. हे प्रशस्त असं क्रीडांगण आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. ह्या क्रीडांगणाची रूपरेषा हे क्रीडांगण खेळाडूंसाठी आणि कळंबोलीकरांसाठी उपलब्ध करून दिलं आपल्या सरपंच पदाच्या कालावधीमध्ये आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांच्या माध्यमातून. वॉकिंग ट्रॅक बनवण्यात आला. वॉकिंग ट्रॅक या संपूर्ण मैदानाला बनवण्यात आला आणि अगदी त्याच वेळेला जॉगिंग ट्रॅक बनवत असताना यावेळेला डाऊन ग्राउंड खेळला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. केवळ एकेरी धाव इथे प्राप्त होईल. संघाची धावसंख्या एकाने વધારેल जाऊन पोहोचते. धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती आहेत. स्टॉप वॉच चालू राहील. सुहास करे मी लक्ष वेधेन. 30 मिनिटांमध्ये आपल्याला एक इनिंग कंप्लीट करायची आहे. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. धावफलकावरती 8 आहे. चर्चा आपण करत होतो या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांच्या. तर नक्कीच जय सर. इथं आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. आणि मी सन्मान्य पाहुणे सत्यम ज्वेलर्सचे आदरणीय मान्यवर मोडे साहेब आणि भरत साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभास्ते आपण पाहतोय इथे देऊया मॅन ऑफ द मॅच. सागर दरेकर अगदी अडचणीच्या वेळी मदतीला धावून आला. मॅच ऑन ठेवायचे. आपण देऊया मॅन ऑफ द मॅच.
तर तुषार पाटील साहेब यांच्याकडून कॅश प्राइज सुद्धा आलेत, ते आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफीज आमचे सन्माननीय पाहुणे सागर दरेकर. चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळाला. 4 फिटनेस माने सरकार आणि जगदीश इलेव्हन. PTC लाईव्हच्या मार्फत ऑनलाईन प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा पाहतोय, त्यांचा आपण देऊया मनापासून धन्यवाद. आणि ट्रॉफी, ब्रँडेड टी-शर्ट्स आपण पाहतोय. कळंबोळी प्रीमियर लीग सुंदर स्पर्धा, एनर्जी ड्रिंक्स. सागर दरेकर चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स पाहिला तर आज त्याच्या खेळानं सर्वांना खुश केलं. 4 फिटनेस माने सरकार ना हा सामना जिंकला असताना. तर एनर्जी ड्रिंक मॅन ऑफ द मॅच, कॅश प्राइज सागर, भरपूर बक्षिसं आणि दोघांचं कॅश प्राइज आलेत. आपण डिवाइड करून घ्या. पोलीस दलामध्ये कार्यरत असताना आपण पाहतोय सागर दरेकर. आज चांगला खेळ. सागरशी संपर्क आम्ही जरूर साधणार आहोत. 4 गडी तर दबाव होता आणि सामना जिंकणं आपल्यासाठी महत्त्वाचं होता. चांगला खेळ पाहायला मिळाला. काय म्हणाल विजयाबद्दल? खूप आनंद होतोय. आम्ही सुपर 3मध्ये गेल्यामुळे दबाव तर नक्कीच होता आणि मला माझी विकेट टिकवून मॅच पण जिंकवायची होती. त्यामुळे मी विकेट पण टिकवत होतो आणि चुकलेला बॉल मारत होतो. त्यामुळे आम्ही सामना जिंकलो. धन्यवाद सागर दरेकर. चांगला खेळ पाहायला मिळाला. वळूया आपण समालोचन कक्षामध्ये. यस जय सर. 9 धावा धावफलका, 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसऱ्या षटक सागर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती 10 आहेत. 10 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना सागरला आपण पाहू. दादा भोईर ऑन स्ट्राईक आहे. दादा भोईर कशा रीतीने बॅटिंग करेल? हा चेंडू आडव्या बॅटने येते. त्रिफळ आउट वस्त. यू मिस, आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू क्रमांक पहिला बाद. आणखीन एक प्रतिती यश आणि त्याच वेळेला प्रतिष्ठित असा हा खेळाडू मनीष शर्मा, तुषार शर्मा मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. 10ला 1. एक विक्रमादित्य म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं गेलं. अनेक विक्रम त्याने आपल्या नावावरती प्रस्थापित केल्यात. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा त्या 10. दुसरे षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर आला आणि काय बॉलिंग केली आहे त्याने. विकेटची ते मिळवली आहे. केगॉन वॉटर्स यांचंही आज या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. कॅगन वॉटर आज या स्पर्धेच्या माध्यमातून, अर्थात ज्याला कोणालाही आज कॅगन वॉटर आपल्या घरी जर आपला इन्स्टॉल करायचं असेल तर ही मशीन आपण कृपया आजच संपर्क साधा. कारण उद्यापासून या जगभर प्रसिद्ध असणारा हा ब्रँड आपल्यासोबत उद्यापासून नसेल. मैदानाच्या आतमध्ये उद्या सागर गोलंदाजी मार्कवरती मनी ऑन स्ट्राईक. पहिला बॉल डावी एशी सोडून जाणारा. इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. काय घडतंय? खराब फेकी. हे प्रभू, हे हरिनाम, कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुआ? चौकार. होती का सुहास करेला हा थ्रो करण्याची? विकेट तर हवी आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये विकेट आपल्याला हवी आहे जरूर, परंतु आपण डावाही बहाल केल्यात. 5 धावा आल्या. संघाची धावसंख्या 15. दुसरे षटक. हा बॉल मिस टायमिंग आहे. कॅच महत्वाची आहे. कॅच पकडली तर मॅच मध्ये येणार. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सुहास करेने टिपला झेल. तुषार शर्मा मनी गोल्डन डक बाद.
धावफलकावरती धावा त्या 15. दुसरा खेळाडू बाद झालाय मनी तुषार. बाद होत असताना 4 चेंडूचा खेळ या षटकामध्ये संपुष्टात आलाय. 15ला 2. एका मागोमाग एक धक्के इथे दिलेत. सागरचं कौतुक करायला हवं. एक्सिलेंट बॉलिंग, दर्जेदार बॉलिंगचा परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून होत आहे. अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण. यावेळेला वेगाने टाकला, पंचाकडे अपील करण्यात आली आहे. डाव्या यशीवरती आहे का बॉल? पंच पाहतात, वेळ घेतलाय. शॉर्ट फाईन लेगला इथे रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. पंचांचा इशारा अद्याप आलेला नाही आहे. अर्थात हा बॉल बॅटला ब्रेस झाला असावा. यदा कदाचित एकेरी धाव येते. संघाची धावसंख्या रिप्ले आपण पाहतोय. डाव्या यशीवरती टाकला आणि अगदी वेगाने पाहायला मिळाला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील मागितली, दाद मागितली. इथे धाव येत असताना संघाची धावसंख्या एकेरीने पुढे सरकते. 16 धावा धावफलकावरती आहेत. जर्मन एलआयजी टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सद्य परिस्थिती दयनीय अवस्था म्हणता येऊ शकते, कारण 2 खेळाडू बाद झालेत आणि आघाडीचे यावेळेला आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंडेड स्ट्रोक राहिला, जमिनी लगत राहिला. हा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतो. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 8च्या धावगतीने 16 धावा धावफलकावरती आहेत. 8ची धावगतीने धावा आल्या तर 40 बनतील. ही फायटिंग टोटल राहू शकत नाही. क्रिकेटचा खेळ आहे. या एक डीजे मॅडीच्या माध्यमातून एक मधुर संगीत. सोळाला 2 चर्चा चालू होती. याआधी आपण आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब यांनी केलेलं कार्य आपण पाहत होतो. हे आपलं भव्य दिव्य व्यासपीठ या मैदानाला उपलब्ध करून दिलं. ते खऱ्या अर्थानं या कळंबोलीकरांना एक जॉगिंग ट्रॅक, त्याच वेळेला फ्लड लाईट्स या आपण त्यांना स्क्रीनवरती पाहतोय. हे जे आपण पाहिलं ना, तर या मैदानाला जॉगिंग ट्रॅक बनवून देण्यात आला, परंतु विद्युत पुरवठाही व्हायला हवा याकडेही आवर्जून लक्ष त्यांनी दिलं. आपण पिता पुत्रांना ऑन स्क्रीन पाहतोय. विजय शेठ खानावकर साहेब आणि विराजला पाहतोय. एक चौकार त्याने ठोकला होता. कालच्या दिवशीची चर्चा चालू असावी यदा कदाचित, आणि अगदी त्याच वेळेला. परंतु LIG मध्ये ही विद्युत पुरवठा नव्हता. LIG ला ही जास्ती करून आपण पाहिलं ना, तर पाण्याची व्यवस्था आवश्यक होती. पाणी गेले 35 वर्षापासून ही पाईपलाईन थोडीशी खराब झाली होती, दूषित येत होतं पाणी, आणि अशा परिस्थितीमध्ये विजय शेठ खानावकर साहेबांनी महत्वाची भूमिका घेतली. फटका चांगला आहे. महत्वाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये घेतली आहे. इथे निलेश भगतने त्याच्या बॅट मधून आला हा अतिशय अद्भुत, अविश्वसनीय, आकर्षक, दर्जेदार स्ट्रोक षटकार. मित्रांनो, प्रेक्षक वर्गानं लक्ष वेधेन. 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे वा कॅशला. उमेजी खानावकर साहेब, आई एकवीरा चायनीज हॉटेल यांच्या माध्यमातून शेवटचा दिवस आहे, संधी आहे. मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, उसळी घेणारा हा बॉल सुहास करे या गोष्टीसाठी जाणला जातो. कमबॅक चांगल्या रीतीने केला. डॉट बॉल आला. 22ला 2 अशी सद्य परिस्थिती पाहायला मिळते. विजय शेठ खानावकर साहेब यांच्या बाबतीची चर्चा आपण करत होतो. अगदी महत्वाची बाब ही राहिली ना, कळंबोली आणि कामोठे. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला केला, इन टू द गॅप आहे. वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर, अगदी बंदुकीतून गोळी सुईमधून धागा अलगत कापावा ना, त्या रीतीने इथे स्ट्रोक केला. चौकार. थँक्यू. हॅमर साइड मिड विकेटला एक चांगला हाफ आर्म पुल करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26. 4 बॉल 11 वरती. निलेश भगत संपूर्णतः धुरा आपल्या खांद्यावरती घेतली आहे. हा चेंडू मात्र इथे यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरके लेग बाई झाली आहे. धावफलकावरती धावा आहे त्या 27. 27 रन्स ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावर. प्रोजेक्ट स्कोर आता वाढू लागला. 51 बनू शकतील. 10.13 ची धावगती.
स्ट्राईक एंडवरती यावेळेला सचिन आघाडीला आलाय. या सचिनकडे देखील कलात्मकतेचं दुसरं नाव म्हणून सचिनकडे पाहिलं जातं, कारण तो चांगल्या रीतीने ड्राईव्ह करतो, पुल करतो, हुक करतो, डाऊन द ग्राउंड खेळतो. लोअर फुल टॉस ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार स्ट्रोक, षटकार. पाहायला मिळाला. लोअर फुल टोच बॉल वरती फुल टोल वसूल त्याने केला. संघाची धावसंख्या 6 ने 33 वरती. तिसरं षटक एक महागडं राहिलंय. या षटकामध्ये सपाटून मार खाल्लाय सुहास करेने. पुढचा बॉल घेऊन सज्ज होत असताना यावेळेला देखील आडबा बॅटने ऑन साइडला क्रॅकिंग आहे. ऑन साइडला केलेला स्ट्रोक मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतो, एक धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न आहे इथे. सेकंड रन घातक ठरू शकते का? ही घिसाड काही अंगलट येऊ शकली असती. धावा कंप्लीट आल्यात. या दोन डीआरएस बॉलिंग करणारी टीम. सुहास करेने सांगितलंय मी डीआरएस घेतोय. या पण आपले तिसरे पंच नितीन म्हात्रे यांना आमंत्रित करूयात. तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये गेले 2 दिवस विश्वाजी पाटील यांना आपण पाहतोय. आज त्यांनी आपली जिम्मेदारी दुसऱ्याच्या खांद्यावरती दिली आहे. इम्पॉर्टंट दिवस आहे, महत्वपूर्ण हा दिवस आहे. निर्णय तितकासा महत्वाचा राहील. पीटीसी दूध का दूध, पानी का पानी, क्या रहेगी आगे की कहाणी. इम्पॉर्टंट आहे मॅच. सुपर 6 चा थरार आपण अनुभवतोय. यामधून जिंकणारा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये. मी तुकारामजी सरक साहेब तसेच निलेश दिसले साहेब आपलंही व्यासपीठावरती स्वागत करत आहे. तसेच श्री मित्र मंडळाचे वरिष्ठ असे नेल्सन अंकल आपलंही स्वागत आहे व्यासपीठावरती. रिप्ले आपण पाहतोय ऑन स्क्रीन. खेळाडूही पाहत आहेत, कारण इथे नॉट आउट आहे खेळाडू. धावफलकावरती 35 ला 2. सुपर 6 आहे. आज निर्णय महत्वाचे असतील. एखादी चुकी, एखादी अनाउन्समेंट खूप काही गोष्टी घेऊन जाईल. आणि अगदी पाहना 1 लाख प्रथम पारितोषिक आहे, दुसरं पारितोषिक 75 आहे, तिसरं 50 आहे. मालिकावीरासाठी बाईक आहे, क्रिस्टलची ट्रॉफी आहे. भव्य दिव्य असं हे क्रीडांगण आहे. चहूबाजूला रेलिंग असणाऱ्या प्रेक्षक वर्गाची गर्दी आहे. अगदी त्याच वेळेला उच्च दर्जाचा रायगडचा 1 नंबरचा डीजे मास्टर आहे. चला हवा योद्यात या सेट वरती ज्यांचा सेटअप डीजेचा पाहायला मिळतो असे SK साऊंड आहेत. आणि पीटीसीचे एक CEO स्वतः आज या ठिकाणी आहेत. आणि त्यांची उपस्थिती मी आवर्जून काली उल्लेख केला की कोणत्याही स्पर्धेला कोणते आयोजक आवर्जून त्यांना म्हणतात की आमच्या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती असायला हवी. त्यांची उपस्थिती आहे. 19 मिनिटं झाल्यात. फिल्डिंग करणारी टीम सुहास करे मी आपलं लक्ष देतो. 19 मिनिटं झाल्यात. 3 षटकांसाठी 11 मिनिटात 2 षटक कंप्लीट करायचे. हा चेंडू कमी गतीने यष्टिरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. पहिला चेंडू इथे संतोष गोस्वामीचा निर्धाव आलाय. रिप्ले आपण पाहतो ऑन स्क्रीन. हा बॉल फिंगर रोल केली, पडल्यानंतर आतमध्ये आला हा बॉल, परंतु अगदी त्याच वेळेला कमी गतीने टाकला होता. या खेळाडूकडे तितकीशी कला आहे. लेदर बॉलचा चांगला अनुभव आहे. बॅटिंग करतो, बॉलिंग करतो, फिल्डिंग ही त्या रीतीचे पाहायला मिळाले. पंचाकडे अपील होते. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? चिकी सिंगल अंगलट आली आहे. सेलिब्रेशन केलंय संतोष गोस्वामीने. खेळाडू क्रमांक 3 बाद.
आपण चर्चा केली, परंतु हसन अली जगातील एकमात्र खेळाडू आहे त्याने विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन केलं आणि इंजर्ड झालाय. कारण त्याचा एक बॉम्ब डिफ्युजर प्रमाणे तो असा सेलिब्रेशन करतो. त्याने हात जोरात केले आणि तदनंतर त्याला शोल्डरची इंजरी झाली होती. जगातील एकमात्र खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण धावफलकावरती 35ला 3 संघाचा तारणहार खेळाडू द लिजंड संदीप दुबे मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. संदीप दुबे कशा रीतीने बॅटिंग करेल. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. व्हाईट बॉल इथे येत असताना पाहायला मिळाला. संदीप दुबे हा तोच गोलंदाज खेळाडू आहे ज्याच्या माध्यमातून कालच्या दिवशी एक चौकार अडवत असताना एक अफलातून एफर्ट त्याच्या माध्यमातून बाउंड्री लाईनवरती देण्यात आले. पीटीसीचे लक्ष त्याने सकाळच्या सत्रामध्ये वेधलं होतं. हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर हलक्या हाताने खेळला. एक्स्ट्रा खबरला क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव निश्चितच प्राप्त होईल. संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर पडेल. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला 37. निलेश भगत ऑन स्ट्राईक. 7 बॉल 11 वरती ते नॉट आउट खेळतात. त्यांच्याकडे स्ट्राईक हवी होती. धाबा गोळा करण्यासाठी ते जाणला जातात. मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून आले. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पुढचा बॉल संतोषचा हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणखीन एक चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये कमबॅक चांगल्या रीतीने झालाय. डॉट बॉल चांगल्या रीतीने आल्यात. इथे खोलात टाकलेला हा बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळाला. अगदी लतीश मलिंगाने आपण पाहिलं ना तर सर्वाधिक जास्त निर्धाव चेंडू हे T20 क्रिकेटमध्ये टाकले होते. 24 पैकी 20 बॉल हे त्याने निर्धाव टाकले होते. परंतु अगदी त्याच वेळेला ना मला सुनील नरेनची आठवण होते. मेडन ओव्हर टाकली होती त्याने जी सुपर ओव्हरची राहिली होती. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. हा बॉल खोलात पाहायला मिळतो. इथे एकेरी धाव पुन्हा एकदा येत असताना आणखीन एक धाव इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 38. पंचांचा इशारा आला नाही अद्याप, अर्थात हा बॉल बॅटला ब्रश झालाय. संघाची धावसंख्या एकाने पुढे 38 रन्स ऑन दी बोर्ड. संदीप दुबे ऑन अ स्ट्राईक. एक मोठा फटका हवा आहे. त्या मॅचचा मोमेंटम शीट करण्यासाठी मोठा फटक्याची गरज. इथे मोठा फटक्याच्या शोधात होता हा बॉल. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आलाय. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये केवळ धावा आल्या त्या 3 धावफलकावरती धावा त्या 38ला 3 या आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून. हॅलो, मी विजयजी खानावकर यांना विनंती करतो की आपण नेल्सन अंकल यांचा सत्कार घ्यायचा आहे. नेल्सन अंकल, श्री मित्र मंडळाचे नेल्सन अंकल. विजयजी खानावकर आपल्या शुभ हस्ते आपण नेल्सन अंकलचा सत्कार घ्यायचा आहे. जय सर. शेवटच्या षटकाचा खेळ शेष असेल. 23 मिनिटं उलटून गेलेत. 1 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायची आहे. सुहास करे आणि टीम 30 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला विदिन 30 मिनिटच्या आतमध्ये आपल्याला 1 ओव्हर कंप्लीट करावी लागेल. 5 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत विदिन 30 मिनिटमध्ये. शेवटचं षटक शेष आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना रोशन पाटील ज्याच्या नावावरती एक निर्धाव षटकाची ही महत्वपूर्ण कामगिरी त्याने केली होती. एक निर्धाव षटक त्याच्या नावे राहिलं. मंगेश साळुकेने या स्पर्धेमध्ये फायपर घेतलंय. विलास कदमने हॅट्रिक घेतली आहे. आणि गोलंदाजांच्या पंक्तीमध्ये अग्रस्थानी असणारा हा खेळाडू. एक सन्मान आपण करतोय या व्यासपीठावरती. आदरणीय नेल्सन अंकल यांचा सन्मान. पुढचा बॉल खोलात टाकला. ऑन साईडला इथे ऑन ड्राईव्ह करण्यात आली आहे. संतोष येतोय चेंडूवरती. कालच्या दिवशी महत्वपूर्ण झेल त्याने मिड विकेटला टिपला होता बाउंड्री लाईन वरती आणि एक चांगल्या रीतीने झेल त्याने फिनिश केला होता. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा आहे त्या सध्याच्या घडीला 39ला 3. शेवटचा षटक आहे. निर्णायक षटक. इथे धावा येणं गरजेचं आहे. धाबांसाठी मोठे फटकेबाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडवरती संदीप दुबे यांना आपण पाहतोय. मोठ्या फटक्यांच्या शोधात ते निश्चित असेल. टार्गेट सेट करण्यासाठी आपला अनुभव चांगला आहे. अनुभवाला साजेसा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आपण नेहमी म्हणतो अनुभव हा एक महान गुरु राहतो. पुढचा बॉल यावेळेला खोलात टाकला. बॉटमहँडचा वापर चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. संतोष कॅच घ्यायची की नाही या दुविधा मनस्थितीमध्ये तो होता. शेवटच्या क्षणाला एफर्ट चांगले दिले. धाबा इथे रोखण्यासाठी तो पुढे सरसावला. बॉलवरती झेपावला. धावा मिळाल्या त्या 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने जाऊन पोहोचते 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 रन्स ऑन दी बोर्ड. 41ला 3 सद्य परिस्थिती. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान LIG टीम पहिला सामना खेळले होते. जय हनुमान LIG टीम DG पोपेडा कंस्ट्रक्शन या टीमच्या अगेन्स्ट. हा बॉल बॅकफुटला खोलात टाकला. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. परंतु पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं ना ज्यावेळेला या स्पर्धेची दुसरा सामना केले होते DG पोपेडा कंस्ट्रक्शन टीमने तो सामना जिंकला होता. या मॅच मध्ये काय घडणार कारण आजचा दिवस काहीसा वेगळा आहे.
संदीप टुबेसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. रोशन कदम यांच्या माध्यमातून जर इथे षटकार लगावला तर पुढचा बॉल. यावेळेला देखील खाली राहतोय चेंडू. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. धुक्यात हरवलेली वाट आहे संदीप टुबेला. रोशन पाटीलची गोलंदाजी धुंडो धुंडो रे साजना सांगणारी. बॉल बाकफुटला राहिले. कमी उसळीचा हा चेंडू राहिला. एक एक्सपेक्ट केलं होतं की बॉल उसळी घेईल परंतु खाली राहिला. 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. स्वामी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय परंतु इथे व्हेरिएशन चांगले करतोय रोशन. हा बॉल फटका चांगला आहे. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाईक वाव. षटकार. चाहे जितना भी बूढ़ा हो जाए वो कभी घास नहीं खाता. अनेक वेळेला 3 बॉल 18, अनेक वेळेला 2 बॉल 12 अशा मॅचेस जिंकून दिल्या त्या खेळाडूने आणि त्याने इथे षटकार ठोकला. स्वामी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय आणि पुढचा बॉल जर आणखीन एक षटकार ठोकला तर आणखीन 500 रुपयाचा पारितोषिक असेल. आणि रोशन कदम यांच्याकडून देखील 500 रुपये. अर्थात एक षटकार 1000 रुपयाची कमाई झाली आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 47 ला 3. शेवटचा बॉल आणि मोठा फटका येईल का. रोशन पाटील वरती हल्ला चढवला. हल्ला बॉल इथे चांगल्या रीतीने कमबॅक पाहायला मिळालंय. षटकार येणं गरजेचं राहील. स्वामी यांच्याकडून 500 रुपये, रोशनजी यांच्याकडून 500 रुपये आलेत. पुढचा बॉल. इथे आणखीन एक दमदार फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दर्जेदार, अविश्वसनीय षटकार. चं लक्ष असेल नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी. दोन्ही टीमचे कॅप्टन या चला टॉस आपण करतोय. नेक्स्ट मॅचचा टॉस. हॅलो किड्स आणि DDSR. मी संदीपजी भगत साहेबांना विनंती करतो की आपण यायचंय. गणेशजी खानावकर आपण सत्कार करायचा आहे. संदीपजी भगत साहेब कळंबोलीतले एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. हॅलो किड्स टीमचा कर्णधार आणि DDSR टीमचा कर्णधार चला टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन हॅलो किड्स आणि DDSR. आम्ही उशिराने अनाऊन्स केलं. चला दोन्ही टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर या. मी रामदास आपलं लक्ष वेधन. लवकरात लवकर या रामदास कृपया. DDSR टीमचा कॅप्टन आणि प्रतीक ठाकूर या पण त्वरित. हॅलो किड्स टीमचा कॅप्टन चला लवकरात लवकर या. रामदास त्वरित या. टॉस व्हायला हवा. लवकरात लवकर या कृपया. पूर्वार्धाचा खेळ संपला. 53 बंडात चला मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान LIG आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. जय हनुमान LIG टीम आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. पहा आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. मनी मी आपलं लक्ष वेधन. आघाडीची ओपनिंग पेअरही मैदानाच्या आतमध्ये आल्यात. चला त्वरित आपले क्षेत्ररक्षण शोधून घ्या आणि या पण वळूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस करण्यात येईल आणि अगदी त्याच वेळेला मान्यवरांचा सन्मान होईल. उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल या पण आवाज ऐकूयात प्रवीणजी अर्जुने सरांचा. स्वामी का बाकी आहे ना. तुझे 1000 आहेत. 1000 काढून घेऊ आम्ही कमिशन. माइक में बात करो ना. तो धन्यवाद जयजी भोसले सरांचा आवाज मात्र आपण या खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकला. संदीप ठुबे पुन्हा एकदा या नावाची जादू मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पण मुस्तफा आय थिंक मुस्तफाला या ठिकाणी 12th मॅन जो आहे 12th मॅनच्या भूमिकेमध्ये मुस्तफा आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर आज प्लेइंग 11ची सक्ती नाहीये परंतु 15च्या स्क्वॉड मधून तुम्हाला बेस्ट 11 मैदानाच्या आतमध्ये उतरवायचे आहेत. DDSR राहुलजी हजारे सरांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदी त्याच वेळेला दीपक शेठ चव्हाण साहेबांचा
हॅलो किड्स हा संघ आणि दोन्ही संघाचे संघनायक. ओव्हर टू जयेश सर. या आपण टॉस करतो आहोत. आपण नाणेफेकीचा कॉल करूया. DDSR ग्रुप आणि त्याच वेळेला हॅलो किड्स. एक महत्वपूर्ण आणखीन एक महत्वाची मॅच सुपर 6. ही लढाई महत्वाची राहणार. आदरणीय किशोरजी खानावकर साहेबांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते टॉस करण्यात येईल. दोन्ही खेळाडू तितकेसे ताकदी मुलाचे आहेत. एकाच्या नावावरती बाईक नुकतीच हल्लीच झालेल्या नमो चषकामध्ये पाहायला मिळाले आणि या दोन खेळाडूंमध्ये एक साम्य आहे. दोघांकडे दाढी आहे आणि दोघे एका संघाला खेळत असताना पाहायला मिळायचे. या आपण टॉस करतोय. सुपर 6चा थरार प्रतीक ठाकूर त्याच्या विरोधात रामा पाहायला मिळणार आहे. टॉस होईल. हेड इज अ कॉल. टेल आलाय. टॉस DDSR ग्रुपने. आपण केवळ निर्णय जाणून घेऊया. निर्णय जागेवरती द्यावा लागेल रामा. केवळ निर्णय आपण जाणून घेऊयात. मॅचला होते प्रारंभ. दोन्ही संघांना शुभेच्छा असेल. निर्णय जागेवरती द्यावा लागेल. रामाला सोडणार नाही आपण निर्णय घेतल्याशिवाय. या वेळात समालोचन कक्षामध्ये सामन्याला होईल पुन्हा एकदा सुरुवात. प्रवीणजी अर्जुने सरांचा आभार. थँक्यू. नक्कीच या ठिकाणी जाऊया आता खेळाच्या उत्तरार्धाकडे. नाणेफेकीचा कौल महत्वपूर्ण कौल झालाय. खरं तर आणखीन एक थरार नाट्य आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोनही ताकदवर संघ आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये सुरू असणारी लढत ही देखील सर्वाधिक महत्वाची असणार आहे. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये मिळालेला पराभव आणि त्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न इथे जे अनुमान एलआयजी संघ करेल का की पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करताना या ठिकाणी डीजी कन्स्ट्रक्शन पोपेटा हा संघ पुन्हा एकदा बाजी मारेल. यावेळेला इनसाइड आउटचा फटका ओव्हर द कव्हर आणि मिड ऑफच्या भरून हा चेंडू तटवलाय. खरं तर दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार. नाणेफेकीचा कौल झालाय मात्र निर्णय पेंडिंग आहे. त्यामुळे पहिलं षटक समाप्त होण्याच्या अगोदर आपला निर्णय आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. रामदास महानवर आपण या गोष्टीची नोंद घ्यायची आहे की पहिला षटक समाप्त होण्याच्या अगोदर आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर पहिल्या चेंडूवरती चौकारानं स्वागत केलंय. ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये संतोष गोस्वामी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी मगाची देखील उल्लेख केला. कांगा लीग असो टाइम शील्डची स्पर्धा असो यावेळेला मात्र सरळ बॅटनं काय कमालीचं एक्झिक्युशन. इथे संधी होती परंतु ही संधी गमावली आहे कारण आईवा जेलसाठी आहे. प्रत्येक आईवा जेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. तर या ठिकाणी मात्र कमालीची सुरुवात. वेल बिगिन इज अ हाफ डन असं म्हटलं जातं. इथे दादा भोईर वरती केला जातो हल्ला बॉल. खरं तर दोनही चेंडू पुढ्यामध्ये टाकले गेले होते. दादा भोईरचा जर आपण विचार केला तर यॉर्कर लेनची गोलंदाजी करणं, वाईड यॉर्कर करणं, स्लोवर वन पद्धतीचा चेंडूचा मारा करणं हे प्रभावी अस्त्र आहे परंतु हे अस्त्र निकामी होताना यावेळेला हाफ ट्रॅकर वेट अँड वॉचचं क्रिकेट केलंय. शेवटच्या क्षणाला अपरकट करण्याचा प्रयत्न जरूर होता. पाहूया पंचांचा इशारा काय सांगून जातोय. इट्स अ बाय. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. खांद्यांचा वापर केला गेला आणि इथून मात्र जो सर्व काही राग होता, रोष होता या तिसऱ्या चेंडूवरती मात्र आपल्याला पाहायला मिळाला. ॲज अ वेगवान गोलंदाज तुमच्याकडे हे ॲग्रेशन असणं गरजेचं आहे. अगदी विराट कोहलीला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये ॲग्रेसिव्ह भूमिकेमध्ये पाहायला मिळतं आणि अगदी त्याच प्रकारे गोलंदाजीच्या बहुल्यावरती जर आपण पाहिला तर दादा भोईर कमबॅक केला जाणार का. यावेळेला सुहास करे इज ऑन अ स्ट्राईक. संघ नायक आहे स्वतः. कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. या संपूर्ण स्पर्धेचा जर आपण विचार केला तर सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या यादीमध्ये हा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतो. बॅकफूट पंच केलाय आणि वेट ट्रान्सफर आणि त्यानंतर मात्र कमालीचं एक्झिक्युशन. चेंडू रीपेक्षा काबार, सीमारेखा पार. आणखीन एक चौकार.
डीजे आणि ही खऱ्या अर्थानं ओळख आहे डीजे बॅडीची. इथे दोनही फलंदाज आपला जलवा दाखवत असताना कमालीची फलंदाजी. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर संतोष गोस्वामीने इनसाइड आउटचा फटका खेळला, त्यानंतर मात्र त्याच्या बॅटमधून उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. याही वेळेला इनसाइड आउटचा फटका, पावलांचा वापर, टोला प्रॉपर, चेंडू टू बाउन्स इनटू द फेन्स, बॅक टू बॅक दुसरा चौकार. जर आपण पाहिलं तर कमालीची फलंदाजी. दोनही फलंदाज जणू पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन मैदानाच्या आतमध्ये आलेत की काय. सामना महत्वपूर्ण आहे. इथून जिंकलात तर बक्षीस पात्र फेरीमध्ये संघ दाखल होईल. या स्पर्धेमध्ये यावर्षी काही ना काहीतरी आपल्याला नक्कीच असेल, परंतु हा सामना गमावला तर आतापर्यंत केली गेलेली सर्व मेहनत ही वाया जाणार आहे. सामन्याचं महत्व लक्षात घेता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रत्येक षटकानंतर त्या षटकाचे हायलाइट्स तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळणार आहे. एक नवीन इन्व्हेन्शन आपण या ठिकाणी PTCच्या माध्यमातून जरूर पाहणार आहोत. अगदी 30 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण षटकाचं वर्णन पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतात, कंट्रोल मध्ये चेंडू ठेवू शकले नाहीयेत. झेल सुटलाय. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. इथे मात्र नशिबाची साथ मिळते. झेल होणं अपेक्षित होता, स्ट्रॅप रचला गेला होता, परंतु मात्र फलंदाज या ठिकाणी दैव बलवत्तर ठरतंय. झेल सुटलाय. धावा आल्या 2. अगदी स्क्रीनवरती आपण पाहू शकतो कमालीचा प्रयत्न केला गेला होता, बरंचसं अंतर देखील कव्हर केलं, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू कंट्रोलमध्ये ठेवू शकले नाहीयेत. एकूण धावांचा विचार केला, धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पाहूयात या षटकाच्या हायलाइट्स ऑन स्क्रीन. षटकाकडे गोलंदाज सचिन ठोंबरे. खरं तर काल देखील अशाच प्रकारचं एक षटक घडलं होतं, जिथे दादा भोईरच्या पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 24 धावा आणि तिथे अवघ्या 4 धावांचं षटक फेकलं होतं. आणि त्या सामन्यामध्ये पुनरागमन करणारी गोलंदाजी सचिन ठोंबरे अर्थातच शिवाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. इथे अशा प्रकारचा खेळ मैदानावर होणार का? 24 चेंडू 33 धावांची गरज. इथे फटका फसला. क्षेत्ररक्षक पुन्हा तोच. यावेळेस चूक होणार नाहीये. झेल केला जातोय कंप्लीट. मच नीडेड विकेट आणि फलंदाज संतोष गोस्वामी बॅक टू द पॅव्हिलियन. स्क्रीनवरती पाहतोय आदरणीय तुकाराम शेठ सरक साहेब, कळंबोली शहर अध्यक्ष, त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्व माजी नगरसेवक, पनवेल महानगरपालिका आदरणीय विजयजी खानावकर साहेब आणि त्याचबरोबर रामदास शिवाळे प्रतिष्ठानचे निलेशजी दिसले. हे तीनही मान्यवर यावेळेला मात्र आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. खरं तर या संपूर्ण मैदानाचा फेरफटका त्यांच्या माध्यमातून घेतला गेला, आढावा घेतला गेला. सर्व ज्या काही या स्पर्धेच्या माध्यमातून आवश्यक गोष्टी आहेत त्यांची पाहणी इथे मात्र केली गेली. आणि हे आयोजक आहेत आणि आयोजक खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इतकं दर्जेदार आयोजन हे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. इथे पुन्हा ऑन द नीज येऊन फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 3 यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदीप नेगी. खऱ्या अर्थात तर या मैदानावरती पावसाळी रबर बॉल क्रिकेट मध्ये या खेळाडूंना नावलौकिक मिळवलं आणि त्यानंतर कळंबोली क्रिकेटमध्ये रेग्युलरली हा खेळाडू मात्र आपल्या नावाचा
डंका वाजवताना या मैदानावरती पाहायला मिळाला. टेनिस बॉल क्रिकेट असो, रबर बॉल फॉर्मॅट असो, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध करत असताना या खेळाडूंना मात्र स्वतःला सिद्ध केलंय. यावेळेला सचिन ठोंबरे पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. मुस्तफा आय थिंक झेलच्या खाली येत आहे. झेल कंप्लीट केला जातोय. या षटकामध्ये मिळते विकेट नंबर 2. फलंदाज बाद. आपण पाहिलं तर आमची संपूर्ण पीटीसीची टीम देखील मैदानाच्या आतमध्ये कंबर कसली आहे. जणू प्रत्येक षटकाचा हायलाइट्स आणि अगदी निरीक्षण जर पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये फलंदाजांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या हायलाइट्स आपण पाहिल्या आणि या षटकानंतर देखील या षटकाच्या हायलाइट्स देखील आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतील. विदिन 30 सेकंड्स 30 सेकंदाची ती क्लिप असेल आणि ज्यामध्ये मात्र तुम्हाला 6ही चेंडू पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळेल. ज्यांना मिस केलंय मैदानावरती त्याला पुन्हा एकदा संधी लाईव्ह स्क्रीनच्या माध्यमातून LED स्क्रीनच्या माध्यमातून आपल्याला या षटकाचे देखील हायलाइट्स पाहायला मिळेल. परंतु सचिन ठोंबरे शिवाचं कौतुक करावं लागेल. यावेळेला थोडासा कंट्रोलमध्ये फटका ठेवलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मयूर वाक्षे इन ॲट नंबर 4. 4थ्या क्रमांकावरती हा फलंदाज आलाय. प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये संघामधील सर्वाधिक महत्त्वाची भूमिका जर कोण फलंदाजीच्या माध्यमातून बजावत असेल तर तो महेश वाक्षे यावेळेला मॅन इन फॉर्म मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तब्बल 4 चेंडूंची वाट पाहिल्यानंतर सुहास करेला मात्र स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळते. धावांचा विचार केला तर 2 गडी बाद 22 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मैदानावर सुरू असताना सचिन ठोंबरे कमालीचा कमबॅक राहिलाय. याही वेळेला सन्मान दिलाय. चेंडूला ओळखलंय. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये नाहक घाई गडबड करण्याची गरज नाही आहे हे ओळखलंय आणि इथून मात्र सिंगल वरती कॉन्सन्ट्रेट केला जात आहे. क्रिकेट इज नॉट अबाउट अ सिक्सेस अँड फोर्स, इट्स अबाउट अ सिंगल्स अँड डबल्स ऑल्सो. एकेरी आणि दुहेरी धावांना देखील तितकंच महत्व दिलं जात आहे. ओळखतायत की सचिन ठोंबरेचं हे षटक सुरक्षात्मक पद्धतीतून खेळून काढायचंय. कोणत्याही प्रकारचा धोका नाहीये. पहिल्या 3 चेंडूवरती 2 फलंदाज गमावल्यानंतर स्वतःला सावरण्याचा एक भागीदारी रचण्याचा प्रयत्न करत असताना हे दोनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. मयूर वाक्षे विकेट्स रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स मिळवणे. यावेळेला हात खुले करण्याची संधी. क्षेत्ररक्षक येत आहे. ज्या वेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय त्या वेळेला फलंदाजानं आपली विकेट गमावली आहे. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये सचिन ठोंबरेच्या विरोधात. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. या षटकामध्ये आल्या एकूण धावा 2 आणि तब्बल विकेट्स मात्र गमावले गेले ते 3. येणारा प्रत्येक विकेट या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जॉन तिवारी यांचे सुपुत्र मला वाटतं 2 व्हीलर बाईक चालवण्याचा प्रयत्न करतायत, प्रॅक्टिस करतायत. खरं तर खूप चांगली सुरुवात या स्पर्धेमध्ये केली होती. हायलाइट्स आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात. पहिला चेंडू विकेट आला. सुरेख झेल कंप्लीट केला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 23 धावा 3 गडी बाद 23 ही धावा संख्या. येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तर हायलाइट्स आपण स्क्रीनवरती पाहू शकता. मुस्तफानं देखील एक सुरेख झेल कंप्लीट केला आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. पारितोषिक आलंय तुषार शर्मा मन्नी यानं जर हे षटक मेडन टाकलं तर तब्बल रोशन कदम यांच्याकडनं 5,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. क्या बात आहे. आता चुरस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खरं तर तुषार शर्मा विक्रमादित्य खेळाडू मैदानाच्या आतमध्ये व्यावसायिक दर्जाच्या क्रिकेटमध्ये सातत्यानं मुंबईच्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये या खेळाडूला आपण सातत्यानं पाहतो. मधली काही वर्ष गवदेवी गावठाडी या संघामधून देखील या खेळाडूला आपण पाहिलं आणि अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा खेळाडूचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. इथे पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. सुहास करेचे मनसुबे मात्र जाहीर आहेत. मी हा सामना सोडणार नाहीये हे दर्शवताना पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप चमकार.
हो थँक्यू डीजे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर डीजे पोपेडा कन्स्ट्रक्शन संघ म्हटलं तर दिनकरजी पोपेडा साहेबांचा उल्लेख हा नक्कीच होतो. आणि दिनकरजी पोपेडा हे कळंबोली गावचे ग्रामस्थ आहेत आणि कळंबोली गावची ग्रामदेवता श्री काळभैरवनाथ यांचं हे गीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं आणि नेहमी त्यांची कृपा राहिली आहे. आज जर आपण पाहिलं तर बांधकाम व्यवसाय क्षेत्रामध्ये एका उंचीवरती एका यशाच्या उंच शिखरावरती हे नाव मात्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये मात्र चमकदार कामगिरी करत असताना यावेळेला जोरकस फटका लगावण्याचा माणूस बॅटीचा लीडिंग एज प्रत्युत्तर दिल्या गेलंय. विकेट नंबर 4. चौथा फलंदाज मैदानाच्या बाहेर. चेंडूवरती चौकार आला होता, तिथून मात्र प्रत्युत्तर येणं गरजेचं होतं आणि तुषार शर्मा मन्नीनं काय कमालीचा चेंडू फेकला आणि त्यानंतर जी धून आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलीत ना, जय हनुमान एलआयजी अगदी मैदानाच्या ठीक समोरचा जो बैठ्या जाळींचा जो एरिया आपण पाहतोय हा एलआयजी एरिया आहे आणि या एलआयजी एरियामध्ये हनुमान मंदिर हे सर्वाधिक पुरातन आणि सर्वाधिक जुनं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि त्याच विभागातून बिलॉंग करणारा हा संघ आणि म्हणूनच या संघाचं नाव जय हनुमान एलआयजी संघ. या संघाचे संघ मालक हनुमंतजी चौदार आणि त्यांच्यावरती मात्र हनुमानाची विशेष कृपा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय कमालीचा खेळ आहे, काय कमालीचा संयोग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कधी गोलंदाज हवी होताना तर कधी फलंदाज हवी होताना सामना हाय व्होल्टेज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावा लक्ष आहेत विजयासाठी. 27 धावा धावफलकावरती आल्यात. हाफ वे मार्क आहे. अजूनही 27 धावांची गरज येणाऱ्या 16 चेंडूंमध्ये. 16 चेंडू 27 धावा. वेळ टाइम लिमिटेशन आहे 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ. येस या ठिकाणी पंच आम्हाला इशारा करतायत, टाइम अलर्टचा इशारा होतोय. 16 मिनिटांचा वेळ घेतला जातोय आणि इथून मात्र 14 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 16 चेंडू डिलिव्हर्ड करायचे आहेत. गोलंदाज यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. ऑन साईडला चेंडू वळवण्याचा मानस. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेने वळतायत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. एक धाव महत्वाची आहे. दोनही संघ आता समान पद्धतीने झुकलेला हा सामना, दोलायमान अवस्थेमध्ये हा सामना. कधी फलंदाज आक्रमक तर कधी गोलंदाज घातक. आणखीन एक चांगला चेंडू आहे. इथे खांद्यांचा वापर केला गेलाय. लाऊड अपील आहे. स्क्वेअर लेग पंचांकडे तुम्हाला हे अपील करता येणार नाही. मुख्य पंचांकडे तुम्हाला दाद मागावी लागेल. मुख्य पंच मात्र कन्वे नाही आहेत. इथे फलंदाज सुरक्षित असेल. बऱ्याच वेळेला आपण हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहतो की एसटी रक्षक झेल घेतल्यानंतर स्क्वेअर लेग पंचांकडे अपील करतात. अगदी कॉट बिहाइंडचं अपील तुम्हाला मुख्य पंचांकडे करावं लागतं आणि आवश्यकता असेल तर मुख्य पंच स्क्वेअर लेग पंचांची मदत ही घेऊ शकतात. हे क्रिकेटचा नियम आहे. परंतु इथे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळेला आणखीन एक फुलर लेनचा चेंडू होता. कदाचित बॅटला ब्रश केलाय का नाही. पंच आमच्या दिशेने वळतायत. अवांतर चेंडूचा इशारा होतोय. 2 अवांतर चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळालेत. खरं तर वेग भरण्याचा प्रयत्न, पायांमध्ये बेड्या टाकण्याचा प्रयत्न, डावपुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इन ॲट नंबर 6 फलंदाज सागर सुतार. सागर सुतार मैदानाच्या आतमध्ये. खरं तर या मैदानावरती सागर नावानं कमालीचा खेळ केलाय. मग तो सागर दरेकर असो, मग तो सागर कानडे असो किंवा मग तो सागर दरेकर या ठिकाणी असो. खरं तर कमालीचा खेळ सागर या नावानं देखील पाहिलाय. एक काळ आपण पाहिलं तर अक्षय नावानं या मैदानावरती आपलं वर्चस्व दाखवलं होतं. त्यानंतर सचिन नावानं देखील आपलं वर्चस्व दाखवलं. खरं तर ही नावे आहेत आणि या नावांमध्ये खूप काही दडलंय हे मात्र या कळंबोली क्रिकेटने दर्शवून दिलंय. कळंबोली प्रीमियर लीग 2024 पर्व चौथ्या पर्वाची हा खेळ. इथे मात्र फटका फसलाय. संधी मुस्तफा नेव्हर ड्रॉप्स अ कॅच. झेल कंप्लीट आणि फलंदाज सागर बॅक टू द पॅव्हेलियन.
ठिकाणी विके पाटील मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांची साथ देण्यासाठी रोशन पोपेडा यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर एक लकी चॅम्प आहे. ज्या संघाकडून हा खेळाडू खेळतो ना, अगदी जिद्द, चिकाटी, परिश्रम, अथक परिश्रम आणि त्याचबरोबर मेहनतीच्या जोरावरती अनेक सामन्यांमध्ये विजय संपादित करून देणारा हा खेळाडू. खरं तर छोटा पॅकेट परंतु बडा धमाका मैदानाच्या आतमध्ये. आणि ज्या ज्या वेळेला काळभैरव संघाचा उल्लेख होईल किंवा डीजे पोपेडा संघाचा उल्लेख होईल त्या वेळेला रोशनचं कॉन्ट्रीब्युशन हे सर्वाधिक महत्त्वाचं राहिलं आहे. अकॉर्डिंग टू द सिच्युएशन खेळ कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये केला जावा. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज. रोशन मैदानाच्या आतमध्ये. सामना थोडासा बिवडेना दोनही संघांमध्ये दोलायमान अवस्थेत पाहायला मिळतोय. यावेळेला पायांची कैची बनवली. ऑन साईडला चेंडू वळवण्याचा मानस होता. शॉर्ट फाईन लेगला दादा भोईर चेंडू अडवणार, फेकणार, तोपर्यंत मात्र सिंगल धाव फलकावरती आले. रोशन विल कीप द स्ट्राईक. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. प्रतिषटक 10च्या सरासरीनं. धावाल्या धाव फलकावर 30. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. जाऊया सुमधुर संगीतासाठी डीजे मॅडी यांच्याकडे. बंद. तर या ठिकाणी मात्र आपण पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेनं. खरं तर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगतदार स्थितीमध्ये हा सामना आलाय. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावांची गरज आहे. वेळेचा जर आपण विचार केला तर 21 मिनिटांचा वेळ या ठिकाणी घेतला गेलाय. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 24 धावांची गरज. 12 बॉल 24 रन्स टू विन. 30 धावा धाव फलकावर आल्यात. तर 30 धावा धाव फलकावरती आल्यात. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू शिल्लक 24 धावांची गरज. सामन्यामध्ये आणखीन एक निर्णायक षटक घेऊन पुन्हा एकदा सचिन ठोंबरे अर्थातच शिवा मैदानाच्या आतमध्ये. खरं तर इथून जो मोमेंटम होता तो शिवानं एका षटकामध्ये 2 धावा देत 3 विकेट्स मिळवल्या आणि तिथून जो मोमेंटम आहे तो मोमेंटम पुन्हा एकदा जय हनुमान एलआयजी संघाकडे आपल्याला पाहायला मिळाला. परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही. 30 धावा धावफलकावरती जरूर आल्यात परंतु या 30 धावांकरता जवळपास निम्मा संघ मात्र जम्बोच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळालाय. कोण ठरणार या सुपर 3 मधला दुसरा संघ. पहिला संघ आपल्याला मिळालाय, दुसरा संघ कोणता असणार. 2 संघादरम्यान सुरू असणारी ही सुपर 6 ची दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सचिन ठोंबरे अर्थातच शिवा. रोशनसाठीचा हा चेंडू आहे. यावेळेला मात्र अपर कट केलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. थोडस ऑफ बॅलन्स झाला होता परंतु संधी मिळाली आहे. धाव एकवटली जाते. तिसरी धाव मात्र धावफलकावरती अंकित केली जाते. खरं तर चेंडू अवाक्यामध्ये होता परंतु चेंडू कंट्रोलमध्ये घेताना थोडासा ऑफ बॅलन्स आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. 3 धावांची मिळते संधी. या 3 धावांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय 5 गडी बाद 33. इक्वेशन उरतंय. येणारे 11 चेंडू 21 धावांची गरज. चेंडू आणि धावांमध्ये 10चं अंतर आहे परंतु या 10चं अंतर कितपत या ठिकाणी महत्वाचं ठरणार. दोनही संघ 5 आघाडीचे फलंदाज गमावलेत. खरं तर ही थोडीशी बिबडेन कमकुवत बाजू ठरली आहे परंतु विकी पाटील अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या फलंदाजाच्या मनगडामध्ये ही ताकद आहे. 11 चेंडूमध्ये 21 धावा उभारायची परंतु इथे फुलर लेनचा चेंडू यष्टी रक्षकाकडून होती चूक. खरं तर बायचा इशारा पंचांचा आलाय. याचा अर्थ जर हा चेंडू अडवला गेला असता तर मात्र धाव रोखण्याची संधी होती. संधी गमावली आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये बरंच काही घडतंय आणि बाहेरून पाहताना आपल्याला हे सोपं वाटतंय परंतु मैदानाच्या आतमध्ये जो प्रेशर आहे ना, विचारांचं वादळ आहे. यष्टीरक्षक असो, गोलंदाज असो, क्षेत्ररक्षक असो किंवा फलंदाज असो, विचारांचं वादळ मात्र प्रत्येकाच्या माइंडमध्ये मनामध्ये घुंगावताना आपल्याला पाहायला मिळते. सामना हाय व्होल्टेज.
इथे स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू आणि येतोय सीमा रेषेच्या पलीकडे आणि पहिला ऐवा झेलचा मानकरी आपल्याला मिळालाय. झेल केलाय कंप्लीट आणि चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. पद्धतीचा चेंडू होता, अगदी रिलीज पॉइंटला चेंडू पिक केला, त्यानंतर मात्र काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. एफर्ट्स देखील खूप चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, मात्र ऐवा झेल कंप्लीट केला गेला आणि आज या संडेला सुपर संडे बनवणारा हा ऐवा झेल मात्र या प्रेक्षकांना कंप्लीट केलाय. आई एकविरा हॉटेल अर्थातच सन्माननीय उमेशजी खरावकर यांच्याकडनं मात्र या ऐवा झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडू वळवला गेलाय, क्षेत्ररक्षक येतोय, कंट्रोलमध्ये चेंडू ठेवू शकला नाहीये, थोडंसं फंबल पाहायला मिळतं. षटकारानंतर मात्र दबाव निर्माण केलाय. पहिल्या चेंडूवर 3 धावा, त्यानंतर षटकार आणि तदनंतर मात्र येतोय तो या ठिकाणी आणखीन एक दुहेरी स्वरूपाची धाव. खरं तर बरंचसं काही घडतंय मैदानाच्या आतमध्ये. दोनही जर आपण या संघाचे संघ मालक पाहिले ना तर दोनही आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे दिनकर शेठ पोपेटा साहेबांचा संघ अर्थातच डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन हा संघ पाहायला मिळतो आणि दुसरीकडे आमचे आणखी एक आयोजक हनुमंतजी चौधर साहेब यांचा जे हनुमान एलआयजी हा संघ पाहायला मिळतो. यावेळेला मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू खेळला गेला. या प्रकारच्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. दबाव दबाव आणि सातत्यानं दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन टोंबरे शिवा या गोलंदाजावरती कशा प्रकारची फलंदाजी केली जाते. अलॉंग द कार्पेट चेंडू ठेवले जात आहेत. सिंगलला डबल मध्ये आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 7 चेंडू शिल्लक, 10 धावांची गरज. 5 चेंडू मध्ये रोशन पोपेटा, आम्ही सुरुवातीला देखील म्हटलं होतं की छोटा पॅकेट बडा धमाका, तारणहार संघाचा. आणि ज्या वेळेला पोपेटा संघ मैदानाच्या आतमध्ये परफॉर्म करतो ना, या खेळाडूचा खेळ सर्वाधिक महत्वाचा असतो. येणारे 7 चेंडू शिल्लक, 10 धावांची गरज. धाव फलकावरती आपण पाहतोय 5 गडी बाद, 44 धावा. सामना महत्वपूर्ण, हा चेंडू महत्वपूर्ण असणार आहे. या चेंडूवरती धावा येणार की या चेंडूला डॉट फेकण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरणार. विकेट आली तर प्लस पॉइंट. इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू होता. बॉलच बॅक ड्राईव्ह, गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय. एक धाव घेतली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न नाहीये. रोशननं नकार दिलाय. एक चांगला निर्णय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता इक्वेशन उरतंय, येणारे चेंडू 6 आणि गरज असेल 9 धावांची. सामना अतिशय रंगतदार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु रोशन मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपल्या नावारूपाला साजेचा खेळ त्यानं मैदानावरती साकारलाय. इक्वेशन पाहतोय स्क्रीनवरती आपण. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज. केलं जात आहे की 26 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेतला गेला. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक समाप्त करायचं आहे, हे इनिंग समाप्त करायचे. 6 चेंडू 9 धावांची गरज आहे. काल 6 चेंडू 11 धावा डिफेंड केल्या गेल्यात. वैष्णव गोलंदाजीच्या बोगल्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. वैष्णव रावत खरं तर कालच्या अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी देखील होता आणि तो सामना पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र तो सामना तिथून त्यानं कंट्रोल केला होता. खरं तर ही कामगिरी आज आपल्या संघासाठी केली जाणार का? आज अग्निपरीक्षा आहे, कारण आज समोर एक तंत्रशुद्ध खेळाडू आहे अर्थातच रोशन पोपेटा, ज्यानं शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेत स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. यावेळेला फटका सजवलाय खरा, परंतु क्षेत्ररक्षक झेलच्या खाली, झेल सुटलाय आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर मी म्हणेन ही संधी आली होती, ही संधी गमावली आहे. मुस्तफा कडून होते चूक आणि झेल सुटत असताना धावा मात्र धावफलकावरती येत आहेत 2.
थोडासा स्तब्ध शांतता, पिन ड्रॉप सायलेन्स आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि अगदी त्याच वेळेला या ठिकाणी विनंती करण्यात येते कोणताही संघ जो विजेता होईल त्या संघातील समर्थकांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा नाहीये. तर पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. थोडासा ऑफ बॅलन्स झाला होता, कदाचित झेलवरती लक्ष असताना त्याचा खाली पाय मुरगळला गेला. अँकल इंजरी जरूर आपल्याला पाहायला मिळते या खेळाडूला. आणि कदाचित अजित नाळे मैदानाच्या आतमध्ये जात आहेत, 12th मॅन. आणि मुस्तफा मात्र मैदानातून बाहेर येत असताना. खरं तर या सामन्याची किंमत काय किंवा या सामन्याचं मौल्य किती, मी म्हणेन या सामन्याचं मौल्य हे कमीत कमी 50,000 ते जास्तीत जास्त 1,00,000 रुपये देखील असू शकतात. कारण जो संघ विजेता होईल तो दाखल होईल या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये. नक्कीच या ठिकाणी पहा, पुढील सामन्याच्या खेळाडूंनी सज्ज राहायचंय. सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. आणि समर्थकांना विनंती आहे की कोणीही मैदानामध्ये घुसण्याचा प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नका. पहिल्या चेंडूवर संधी निर्माण केलेली आणि इथे आता मात्र सामना क्लिअर केलाय. चेंडू येतोय सीमा रेषा पार. रोशन पुन्हा एकदा ठरतोय तारणहार आपल्या संघासाठी. येतोय बिग हिट, षटकार. ठिकाणी पुन्हा एकदा आम्ही निवेदन करतो आहोत, समर्थकांनी कोणी मैदानाच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये. सेलिब्रेट जरूर करा परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर, कारण आपल्यासाठी वेळ महत्वाची आहे मित्रांनो. वेळेमध्ये आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. परंतु इथे आपलं जे सेलिब्रेशन आहे ते सेलिब्रेशन मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये करू नका. रोशन द मॅन इन फॉर्म. सर्वत्र इथे मात्र चर्चा होते मैदानावर एकाच खेळाडूची. खरं तर 3 दिवसाच्या या स्पर्धा, परंतु ज्या खेळाडूने प्रभावित केलं ना, छोटा पॅकेट बडा धमाका रोशन. यावेळेला जोरकस फटका. अजूनही थोडासा वेट करावा लागेल का? होय, झेल कंप्लीट केला जातोय. इथे मात्र वाट पाहावी लागेल. रोशन सामन्याला कलाटणी देणारा खेळाडू. कंपल्सरी चेसिंग ही या स्पर्धांची नियमावली. इक्वेशन मात्र उरतंय. येणारे 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. केली जाणार का? गोलंदाज वैष्णव काल धावा डिपेंड केले होते अंतिम षटकामध्ये, परंतु इथे रोशनचा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत केलं जात आहे. काय कमालीचा खेळ या खेळाडूंना मैदानावरती केलाय. अजूनही पाहिलं तर सागर कानडे मैदानाच्या आतमध्ये आपल्या घरेलू संघाविरुद्ध खेळत असताना 3 चेंडू 1 धावेची गरज. रोशन या ठिकाणी 9 चेंडू मध्ये 23 धावांची बहारदार खेळी, सामन्याला कलाटणी देणारी खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रोशननं सिद्ध केलं की का या खेळाडूला या संघाचा तारणहार म्हणून म्हटलं जातं. इथे क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते. वेळ थोडा जास्तीचा घेतला जातोय, परंतु सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. मी मगाशी देखील म्हटलं या सामन्याचं मोल किती, तर हा सामना आहे कमीत कमी 50,000 तर जास्तीत जास्त 1,00,000 रुपये किमतीचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज वैष्णव. खरं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वैष्णव वरती देखील तितकाच दबाव आहे. यावेळेला शरीराचा वेध घेणारा चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडला. अपील आणि फलंदाज पंचांचा कोणताही इशारा नाही. आय थिंक फलंदाज सुरक्षित आहे आणि याचाच अर्थ ही विजयी धाव मात्र धाव फलकावरती अंकित केली जाते. अपील करण्यामध्ये गोलंदाज व्यस्त राहिला, परंतु तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. येस, कारण गोलंदाज क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे एक रिव्ह्यू आहे, त्यामुळे अगदी सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, परंतु त्याकरता करावं लागेल थोडंसं इंतजार. तिसरे पंच ऍक्टिव्हेट आहेत. बेस्ट पॉसिबल अँगल चेक करण्याचा प्रयत्न होतोय. खरं तर अपील करण्यामध्ये गोलंदाज बिझी राहिला. त्यानं हे
विसरून गेला की नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाला बाद काढायची संधी आहे. त्यामुळे प्रेझेन्स ऑफ माइंड हे देखील क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाचं असतं. हा डिसिजन इथे घेतला जातोय. तिसरे पंच प्रभात. इथे पुरेपूर वेळ घेतला जाईल कारण कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही. सामना महत्वपूर्ण आहे. बॅट ड्रॅग, त्यानंतर बेल्स डिसलॉज, फलंदाजाची एक्झॅक्ट पोझिशन, या सर्व काही सर्वांच्या आतुरता उत्कंठ आता मात्र शिगेला पोहोचली आहे. हा डगआउट आपण पाहू शकतो डीजे पोपेटा कन्स्ट्रक्शन संघाचा ऑन स्क्रीन. एक महत्वपूर्ण सामना आहे. अगदी जय हनुमान एका संधीची वाट पाहत आहेत. जय हनुमान इलायजी अगदी एखादी परीक्षा दिल्यानंतर निकालाची आपण जितक्या आतुरतेनं वाट पाहतो ना, राजकीय क्षेत्रामध्ये एखाद्या नेत्यानं इलेक्शन नंतर जशी निकालाची वाट पाहिली जाते ना, अगदी त्या प्रकारची उत्कंठा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सागर कानडे कॉन्फिडंट आहे शिट्टीसाठी. व खंडेश्वर ऑन स्क्रीन आता त्यांनी ओळखलंय कारण शिट्टीसाठी तयार आहेत आणि त्यांची शिट्टी आज दुमदुमणार की थोडस वाट पाहावी लागणार. नक्कीच नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आज एटीएम खुलं होणार आहे दिनकरजी पोपेटा साहेबांचं. त्यांची देखील आतुरता, मला वाटतं हा असा क्षण असेल ना त्यांच्या आयुष्यातला की जिथे त्यांनी थोडस वेट करावा लागणार आहे कारण निर्णय आलाय. फलंदाज बाद आहे त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगलाय मित्रांनो. थरार पाहायला मिळतोय. कडे मात्र एक चेंडू आणि एक धाव. हा सामना आता मात्र कोणत्याही बाजूला झुकू शकतो. ऑन द स्क्रीन आपण या ठिकाणी 2 चेंडू आणि 1 धाव आहे. सॉरी, इट्स 2 बॉल 1 रन. एक्झॅक्टली ज्यावेळेला चेंडू बेल्स डिसलॉज झाल्या त्यावेळेला बॅट ही हवेमध्ये होती. चला थोडस मागे व्हायचं, थोडस समर्थक थोडस मागे व्हायचं आपण. आणि चला समर्थकांना विनंती आहे, डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन संघाचे समर्थक आपण थोडस मागे व्हायचंय. कोऑपरेट करा. आपण आयोजक आहात आणि आयोजकाच्या भूमिकेमध्ये असताना या स्पर्धांना कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. तर रोशन पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील, परंतु रोशन नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील आय थिंक, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद झालेत. त्यामुळे व्हीकी पाटील असेल स्ट्रायकिंग एंडला. सामना कमालीचा आहे. 2 विकी पाटीलचा विचार केला तर अद्याप खाता खुललेला नाहीये. विकी पाटीलने 1 चेंडूचा सामना केलाय. 0 धावा त्याच्या खात्यावरती आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 1 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंगचा हा थरार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. चला क्षेत्ररक्षण. तर सामना संपल्यानंतर लगेचच पुढील संघाने मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हायचं आहे. तर चला जय हनुमान एलआयजी संघ, जास्तीचा वेळ आपल्याला घेता येणार नाहीये. 2 चेंडू शिल्लक. सामना महत्वाचा आहे नक्कीच, परंतु इथे आता आयोजकाने देखील कदाचित मुभा दिली आहे की काय, कारण सामना महत्वाचा आहे. 2 चेंडू 1 धावेची गरज.
विकी पाटील इज ऑन अ स्ट्राईक. खरं तर विकी पाटील म्हटलं ना तर गुणवत्तापूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु वैष्णवचं देखील अगदी सेम टाइम आपण वैष्णवचं देखील या ठिकाणी कौतुक करूया. 2 चेंडू शिल्लक, एका धावेची गरज. अगदी ऑस्ट्रेलियन संघ ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण लावतो ना 7 टू फील्ड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे खरं तर 4-3 फील्ड आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक क्षेत्ररक्षक इथे तैनात केला गेलाय. 38 सर्कलच्या बाहेर एकमात्र खेळाडू आपण पाहतोय सुधीर काटेच्या भूमिकेमध्ये. क्षेत्ररक्षणाची टयाळणी केली जाते, पहाडी केली जाते. कोणत्या प्रकारची लाईन असायला पाहिजे, कोणत्या प्रकारची लेंथ असायला पाहिजे. 2 चेंडू, एका धावेची गरज. सुपर 6चा थरार मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू आहे. हात खुले करण्याची संधी विकी पाटीलच्या बॅट मधून येतोय. विजयी चौकार आणि संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या सुपर 3 मध्ये. तर चला आयवा कॅचचे मानकरी यायचंय आपण. आपल्याला 500 रुपयाचं प्राइज देण्यात येईल. या मॅचचा आणि टुर्नामेंटचा पहिला आयवा कॅच पकडलाय. आपण स्टेजकडे यायचंय. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर रोशन याच्यासाठी देवांश खंडेकर पोपेटा यांच्याकडनं मात्र तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज हे जीपे करण्यात आलेलं आहे. रोशन यांच्यासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. कॅश प्राइज जे त्यांच्या जीपे अकाउंट वरती ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे. संदीप टुबे आपण यायचंय. आपल्याला कॅश प्राइज आहे. चला मॅचेस आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे संघ पुढील सामना लगेच सुरू करायचा. आणि जसा संदीपजी टुबे आपण यायचंय कॅश प्राइज साठी. खेळाचा पूर्वार्ध होईल सुरू, या जुडले जाऊयात सागरजी मांडावकर सर यांच्या समवेत.